अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघात अनपेक्षित निकाल पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातील सर्वांचेच लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे मातब्बर नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव निश्चित मानला जातोय। मात्र याबाबतची औपचारिक घोषणा आता बाकी आहे। संगमनेर विधानसभा मतदारसंघात 19व्या फेरीत महायुतीचे उमेदवार अमोल खताळ हे 13,837 मतांनी आघाडीवर आहे। खताळ यांना 1,04,784 मते मिळाली आहेत, तर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना 90,947 मते मिळाली आहे। संगमनेर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या 2 फेऱ्या बाकी आहे। या मतदारसंघात मतमोजणीच्या 19 फेऱ्या पूर्ण झाल्यात। 19 फेरीपर्यंत बाळासाहेब थोरात यांना मिळालेल्या मतावरून त्यांचा पराभव निश्चित असल्याचं मानलं जातंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, संगमनेर।